स्वतःला बदलायचे आहे तर या 10 ठिकाणी शांत राहा. आजच्या काळात सगळीकडे गोंगाट धावपळ आहे, त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमच्या तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते. यामुळे तुमचे मन शांत होते, रागावर नियंत्रण राहते आणि तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे. त्याचबरोबर शांत राहून आपल्यात कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत. 1. मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. गुरु आपल्या सर्व शिष्यांना बोलावतात आणि म्हणतात, उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर राहावे. प्रत्येकाला प्रश्न पडतो की आपण काही चूक केली आहे का? पण थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण योग्य वेळी झोपी जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत येतात. गुरु म्हणतात, आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहेत. ते म्हणतात की या 10 प्रसंगी तुम्ही जर शांत झालात म्हणजे शांत राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल. तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल सुरू होतील. जास्त बोलणे किंवा गप्प बसणे ही चांगली गोष्ट नाही. अति पाऊस किंवा सूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात. तसेच विनाकारण बोलण्याने खूप नुकसान होते. गुरु म्हणतात की पहा, पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि तथ्यांशिवाय बोलू नये. गुरु म्हणाले, जर तुमच्या बोलण्यात काही अर्थ नसेल तर गप्प बसलेलेच बरे. शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते. बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते. तुम्ही काहीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोलतात तर तिथे तुमची खिल्ली उडवली जाऊ शकते. तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोलल्याने तुमची चेष्टा तर होईलच, पण लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल. म्हणून अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे आणि काय नाही हे कळत नाही. बऱ्याच वेळा असे काही लोक असतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात. काय बोलावे तेच कळत नाही, पण तरीही ते बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात. तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय, त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये. त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहाणपणा असतो. गुरु म्हणाले, दुसरा प्रसंग जिथे मौन राहावे. तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील तर त्यांना शब्दांनी दुखवू नका. त्यामुळे तिथे शांत बसावे. दुर्लभ व्यक्ती काही बोलून तुम्ही महान होऊ शकत नाही. कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात तुम्ही महान व्हाल. अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत राहतात. समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे, तो तुला काही बोलणार नाही, पण नेहमी तुम्ही त्यांच्या डोळ्यात खुपत राहाल. हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाऊ शकतो. जेव्हा तो तुमच्यापेक्षा वरच्या पदावर जाईल तेव्हा तो नक्कीच त्याची परतफेड करेल. एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही. जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर तुम्ही तुमच्यापेक्षा लहान लोकांचा आदर करायला शिकले पाहिजे आणि त्याचवेळी मोठ्या लोकांचाही आदर करायला हवा. लोकांना असे वाटते की जर ते उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर ते मोठे होतील, तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत पडत राहाल. गुरु पुढे म्हणाले, म्हणून शिष्यांनो, जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला, जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल. बोलताना भाऊ, ताई, काका, मित्र असे शब्द वापरा. यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्ती व्हाल. गुरु पुढे म्हणाले, तिसरा प्रसंग जिथे व्यक्तीने गप्प राहणे चांगले. जेव्हा तुमच्या जवळची किंवा तुमची खास व्यक्ती तुमच्यावर रागावते किंवा तुमचा अपमान करत असते तेव्हा तुम्ही गप्प राहावे. समोरच्या व्यक्तीचा फुगा पूर्णपणे फुटावा. जर तुम्ही बरोबर असाल तर त्यांची अजिबात माफी मागू नका आणि गप्प राहा आणि योग्य वेळेची वाट पहा. तो स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याला त्याची चूक कळेल. गुरु पुढे म्हणतात की जर तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागावला असेल आणि त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे. यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही. कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता किंवा गप्प राहा. राग व्यक्त केल्याने आपले नाते बिघडू शकते. नेहमी रागावल्याने राग करणाऱ्या व्यक्तीचेच नुकसान होते. गुरु पुढे सांगतात की एकदा एक साप जंगलातून पळून एका राजाच्या घरी पोहोचला. लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करत होते. तेव्हा तो साप खूप संतापतो आणि एका घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळण्यास सुरुवात करतो. त्यामुळे हळूहळू त्याचे संपूर्ण शरीर कापले जाते. त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत राहतो. रागाचा शेवट ध्यानाने होतो. जर तुम्ही दररोज ध्यानाला बसला तर तुमचा राग तुमच्या नियंत्रणात राहील. गुरु पुढे म्हणतात की हाच मार्ग आहे
तू दररोज ध्यानाचा सराव कर. यामुळे राग वाढवणारे शरीरातील सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील. त्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल. पण एक मार्ग असाही आहे की जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता की माझा राग योग्य आहे की नाही, तिथे बोलायचे की नाही. जेव्हा तुम्ही स्वतः याचे आकलन करू शकाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही. तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा. तिथून निघून जा. तुमचे मन शांत होईल. गुरु पुढे म्हणाले, चौथा प्रसंग, जिथे माणसाने अत्यंत हुशारीने वागले पाहिजे तिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे. जिथे तुमचा काही संबंध नाही. जर तुमचा कोणत्याही समस्याशी संबंध नसेल तर तिथे गप्प बसणे आवश्यक आहे. तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलला तर समोरच्याचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे. दोन लोकांच्या वादात अडकू नका. जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलावत असेल तरच तिथे जा. जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा वादात हस्तक्षेप करू नये. गुरु सांगतात की 10 प्रसंगापैकी 5वा प्रसंग, जिथे माणसाने अत्यंत हुशारीने मौन बाळगले पाहिजे. तुमच्या बोलण्याने कोणाचे नुकसान होऊ नये. जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्रांच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे. एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्रांबद्दल वाईट बोलल्याने तुम्हीच वाईट व्हाल. जे सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका. ओरडून न बोलता बोलण्याचा प्रयत्न करत राहावे. जर तुम्ही ओरडल्याशिवाय काही बोलू शकत नसाल तर तुमचे गप्प राहणेच योग्य आहे. जास्त बोलल्याने नेहमी गोष्टी बिघडतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.